क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर आणि सर्व महामानवांना, महामातांना विनम्र अभिवादन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांस मंगलमय सदिच्छा. असायला लक्ष असायला पाहिजे. त्याबरोबर तुम्ही हिल पॅशन करत करत माझे 5-10 मिनिटाचं जे काय मनोगत आहे ते ऐकू शकता. आता दोन्ही वक्त्यांनी खरं तर आपल्यासमोर खूप चांगल्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंचं जीवन चरित्र मांडलं, त्यांचं कार्य मांडलं. सुप्रियाजी मोहिते मॅडम यांनीही त्यांचं पूर्ण जीवनचित्र महात्मा फुलेंचं आपल्या समोर ठेवलं आहे. आपल्या सुकेशनी महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय अंजली मोहिते मॅडम यांनी तळमळीनं आपल्या समोर, त्यांचं जे भाषण होतं ते तळमळीचं होतं. मी त्यांच्या भाषण जेव्हा मी शब्द ऐकत होतो ती तळमळ होती आणि त्या तळमळीने त्यांनी ते मांडलं आहे. आता ही एक महिला संघाची अध्यक्षा म्हणून तळमळ आहे आणि एक महिला कार्यकर्ता म्हणून सुद्धा तळमळ आहे. कारण आज समाजामध्ये आपण पाहतो आहोत या भारताची लोकसंख्या 140 कोटीवरती गेली, बरोबर ना राजभूषणजी हे पीएचडीचे स्कॉलर्स आहेत. मला इथे बीआरसी मध्ये ते अभ्यास करत आपल्या मानपूर बुद्धविहारामध्ये दररोज बुद्धविहाराला येत असतात आणि ते गावावरून इथे आले आणि जेव्हापासून ह्या विहार बनलं तर त्यांना माहिती पडली विहार चालू. दररोज संध्याकाळी ते त्यांच्या रिसर्चच्या स्टडीतून कामातून आल्यानंतर दररोज संध्याकाळी वंदनेला असतात. तर हा 140 कोटीचा तो भारत आहे. या 140 कोटीच्या भारतामध्ये 50% पॉप्युलेशन कुणाची आहे? महिलांची. 50% पॉप्युलेशन महिलांची आहे. जर महिलांनी विचार केला आम्हाला गॅस जो आहे तो 900 रुपयाला मिळतो, 900 आहे का? बरोबर ना. आता 50 रुपये वाढले, 900 रुपयाला मिळतोय. तो आम्हाला 900 ला नकोय, आम्हाला 200 ला पाहिजे, आम्हाला 400 ला पाहिजे. 50% महिलांनी विचार केला मिळेल की नाही? मिळू शकतो. 50% महिलांनी विचार केलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, बरोबर की नाही? पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, शिवाजी महाराज, डॉक्टर आंबेडकर अशा सगळ्या महापुरुषांच्या, महामातांचा महाराष्ट्र, यांचा महाराष्ट्र आहे. परंतु तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्र एक राज्य बनल्यापासून आतापर्यंत आपला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्त्री झाली आहे का? एकही स्त्री मुख्यमंत्री नाही. कुठे नाहीये? तर ज्या राज्यामध्ये स्त्री पुरुष समतेची मुहूर्तमेढ, ज्याला आपण म्हणतो, जी धुरा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाईंनी रोवली, त्या महाराष्ट्रात, ज्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली, त्या महाराष्ट्रात आधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एक स्त्री बनू शकली नाही. आता ह्याचं कारण काय असेल? खुर्ची सर्वांनाच पाहिजे असते, सत्तेची खुर्ची, ती स्त्री असो पुरुष असो, सत्तेची खुर्ची, राज्य हे प्रत्येकाला पाहिजे असतं. परंतु तरी सुद्धा महिलांच्या हातात का नाही आलं? त्याचं कारण असं आहे, ते कारण आहे महात्मा फुलेंच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. महात्मा फुलेंचं जे शिक्षण होतं ते काय होतं? माणसाला ज्ञान मिळावं. बुद्धांनी सांगितलंय अत्तदीप भव, माणूस स्वयंप्रकाशित व्हावा, त्याला ज्ञान प्राप्त व्हावं, तो त्याच्या अधिकार हक्काविषयी जागृत व्हावा आणि तो जागृत होऊन बंड करावा आणि त्याच्या अधिकार हक्कासाठी पुढे यावा. यासाठी शिक्षण महात्मा फुलेंनी सुरू केलं. त्यांना गुलामीतून बाहेर काढण्यासाठी सुरू केलं महात्मा फुले शिक्षण. स्त्रियांना, ही 50% पॉप्युलेशन आहे, या 50% पॉप्युलेशनला जर गुलामीतून बाहेर काढायचंय तर त्यांना शिक्षण गरजेचं आहे. कारण शिक्षणच प्राणी आणि मनुष्य यातला फरक तयार करतो. शिक्षण काय करतं? प्राणी आणि मनुष्य याचा फरक स्पष्ट करतं. मग आपण शिकलेले स्त्री पुरुष आहोत, आपण काय करतो? शिक्षण कशासाठी घेतो? आजचे सगळे स्त्री पुरुष शिक्षण आपण घेतो किंवा आपल्या घरातील महिला आपल्या मुलांना शिकवतात. काय शिकवतात? शिकवताना त्याला सांगतात, बाबा तुला चांगले मार्क्स पडायला पाहिजे. सांगता की नाही तुम्ही तुमच्या सर्व मुलांना, तुला चांगले मार्क्स पडायला पाहिजे. का चांगले मार्क्स पडायला पाहिजे? त्याचं कारण काय सांगता तुम्ही? तुला चांगली नोकरी मिळायला पाहिजे. काय मिळायला पाहिजे? चांगली नोकरी मिळायला पाहिजे. चांगली नोकरी मिळण्यासाठी तुला चांगले मार्क्स पाहिजे. तुम्ही मुलाला काय दाखवता?
पैसा. मग मुलं आयुष्यभर पैसा आणि भौतिक सुविधा ह्याच्या बरोबर फिरत असतात. आणि मग असती ज्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं ते आई वडील दूर होतात की नाही. हे आजचं भारताचं वास्तव आहे. कारण मुलांना आम्ही काय शिकवलं, तुला चांगले मार्क्स पडायला पाहिजे. चांगले मार्क्स का पडायला पाहिजे, नोकरीसाठी. तुम्ही जर भौतिक गोष्टी शिकवल्या, भौतिक गोष्टी गरजेच्या आहेत, पण भौतिक गोष्टी बरोबर तुम्हाला मूल्य, माणूस बनण्याची मूल्य, जर ते माणूस बनण्याची मूल्य जर आपण शिकवलीच नाही तर तो चांगला माणूस बनेल का? जो चांगला माणूस बनणार नाही तो आपल्या आई वडील, आपले ज्येष्ठ सर्व यांचा कधीच विचार करू शकणार नाही. तो इथल्या व्यवस्थेचा विचार करू शकणार नाही. म्हणूनच 50% पॉप्युलेशन असलेल्या स्त्रिया यांना जरी शिक्षण मिळालं असलं तरी सुद्धा त्या कधीही आपल्या अधिकार हक्काविषयी उतरत नाहीत. महिलांचे अनेक महिलांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात, बरोबर आहे. आज महिलांकडे, प्रत्येक महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. पण किती महिला तिथल्या एज्युकेशन, पॉलिटिक्स, आर्थिक सगळ्या गोष्टी, इव्हन आता बजेट, आपण घरचा बजेट पाहतो तर महाराष्ट्र शासनाचा बजेट आहे, केंद्र सरकारचा बजेट आहे. किती महिला ही बजेटवरती चर्चा वाचल्या? कोण चालवतं? महिला चालवतात. पण बजेटमध्ये कुठल्या गोष्टीवर किती भाव वाढला, कुठल्या गोष्टीवर किती कर दिलाय हे कुठल्या महिलेला माहिती असतं का? पण महिला मात्र घर चालवते. आणि त्या बजेटमध्ये जे काय ठरतं, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा असेल किंवा केंद्रामध्ये असेल, त्याचा फटका कोणाला पडतो? जी महिला व्यवहार सांभाळते तिला. परंतु ते आम्ही बजेटकडे कधीच लक्ष जात नाही. जास्त काय म्हणतो आपण, घरामध्ये त्या महिला नवऱ्याबरोबर भांडतात, बरोबर. पैसे कमी आले, पैसे जास्त आहे, पैसे वाचवा, पैसे हे करा, पैसे ते करा. परंतु आपण मूळ प्रश्नाकडे आपलं लक्ष जात नाही. बुद्धांनी असेल, महात्मा फुलेंनी काय सांगितलं असेल, तुमचा शिक्षण हे तुमच्या प्रश्नांकडे सोडवण्याकडे लक्ष केंद्रित करणे तुमचं एज्युकेशन आहे. आपल्याला स्वयंप्रकाश, आपल्याला इनलाइटमेंट घ्यायचे, ती तुम्हाला, तुम्ही जेव्हा या त्या पद्धतीचं एज्युकेशन घ्याल तरच ती येऊ शकते. तुम्ही फक्त मार्क्स साठी शिकलात तर आपल्याकडे ती बौद्धिक प्रज्ञा ती येणार नाही. ती प्रज्ञा आपल्याकडे येणारच नाही. तर आपला शिक्षण घेण्याचा उद्देश तो नाहीये. जेव्हा बाबासाहेबांना सयाजीराव गायकवाडांनी स्कॉलरशिप दिली त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला होता की तुला बाहेर जाऊन इकॉनॉमिक्स मध्ये एज्युकेशन घ्यायचंय, तर का घ्यायचं, कारण काय? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मला माझ्या समाजाचे उत्थान घडवून आणायचंय, त्यासाठी मला इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन शिक्षण घ्यायचंय. आणि बाबासाहेब बाहेर गेले, इकॉनॉमिक्स मध्ये MA केले, इकॉनॉमिक्स मध्ये PhD केली. त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला, ज्याच्यावर भारतीय रिझर्व्ह बँक तयार झाली. सयाजीराव गायकवाडांनी दिली स्कॉलरशिप, फळीत आली की नाही? त्यांचा उद्देश समाजाचं उत्थान करायचा होता. त्यांचा उद्देश मला बाहेर जाऊन PhD करायचे, मला नोकरी फक्त मिळवायची, एवढा होता का? आता तो सामाजिक उत्थान करताना बाबासाहेबांची कौटुंबिक आर्थिक नीड भागली नाही का? भागली ना. ते प्रोफेसर होते, त्या एज्युकेशनच्या जीवावरती ते प्रोफेसर झाले. ते प्रोफेसर होऊन त्यांनी जी तिकडे नोकरी केली त्याच्यातून इन्कम करून त्यांनी त्यांच्या घर कुटुंबाचा खर्च चालवला. पण तो चालवताना त्यांचा शिक्षणाचा उद्देश होता, त्या उद्देशापासून साईडला आले नाही. आज आमचं काय आहे, आमच्या घरातील मुलं असो मुली असो, आमचं काय, आम्हाला नोकरी करायची. नोकरी केल्यानंतर समाज, मी स्वतः, कुटुंब सर्व साईडला राहिलं. आणि असं साईडला राहिलेला समाज जो आहे गेल्या 60 वर्षामध्ये डेव्हलप झालाय. हा समाज शिक्षित झालाय, परंतु तो ह्या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. याचं कारण काय, ह्याचे परिणाम कोणाला भोगावे लागणार? आता आपणच पहा, इथे या विहारामध्ये व्हेंटिलेशन कमी आहे किंवा विंडोज बंद आहे, बरोबर. विंडो बंद होत्या, आपण कार्यक्रम सुरू होताना आपलं दुर्लक्ष झालं, विंडो बंद राहिल्या, इथल्या विंडो बंद राहिल्या, पाठच्या विंडो बंद राहिल्या. त्याचा परिणाम कोणाला, त्रास कोणाला झाला? बाहेरच्या लोकांना झाला का? सुंदर विहारामध्ये बसलोय, छान आहे, परंतु विंडो बंद आहे, तिकडे आमचं लक्ष गेलं नाही. त्याचा त्रास आपल्याला तिथे झाला. आपल्याला लगेच संघर्ष जाणवावं लागलं, मॅडमला त्यांचं भाषण थांबवावं लागलं, लीक तुटली. तर सर्व लोक एकत्र आल्यानंतर ती जी ऊर्जा निर्माण होते त्यातून जो त्रास झाला, सायन्स आहे, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. ते सुंदर बुद्धगार बनले, व साध्या विंडो ओपन करण्याकडे आपलं दुर्लक्ष.
आणि त्याचा त्रास ही लगेच इथे जाणवला. आपल्या जीवनामध्ये आपण ज्या ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो त्याचे परिणाम आपल्याला तेव्हाच भोगावे लागतात, तेव्हाच भोगावे लागतात. आता जी काही शिकलेली मंडळी आहे त्याचं शिक्षण सर्वांचं फ्री मध्ये झाले की नाही? सर्वांचं शिक्षण फ्री मध्ये झाले. महानगरपालिकेचे असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, शाळेमध्ये पहिलीच्या वर्गाला पैसे भरावे लागले का तुम्हाला? तुम्ही शिकताना किती पैसे भरले असेल आणि आता तुम्ही तुमच्या मुलाला किती भरता? तुमच्या मुलाला कमीत कमी नर्सरीला ऍडमिशन घ्यायचे तर 50,000 भरावे लागतात. भरावे लागतात की नाही? कमीत कमी 50,000 सुरुवात होते. जर त्याला पुढे एज्युकेशन घ्यायचंय तर पुढे अजून शाळेनुसार बजेट वाढत जातो. सीबीएसई आहे, एसएससी बोर्ड आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे, त्याच्या पद्धतीने बजेट वाढत जातो. आता हा बजेट का वाढला? एवढं काय फरक झाला लगेच? तुम्हाला तर शिक्षण फ्री मध्ये मिळालं, तुमच्या पुढच्या पिढीला पण मिळायला पाहिजे होतं, पण त्यांना मिळत नाहीये. कारण जे तुम्हाला अधिकार हक्क मिळाले ना, तुम्ही शिकलात पण ते अधिकार हक्क वाचवायला तुम्ही काही काम केलं नाही. उलट त्याच्याकडे काय केलं? तुम्ही दुर्लक्ष केलं. आमचं घर मस्त आता छानपैकी बनले ना, संपला विषय. आम्ही आता मस्तपैकी आमचं बँक बॅलन्स आहे, सर्व काय आहे, अरे काही पण होते, आम्ही आहोत, आम्ही ते सगळं पे करू. आता भारतीय संविधानातील 21 क आहे. तुम्ही भारतीय संविधानातील 21 क वाचा. 6 ते 14 वर्षाच्या मुलांना सक्तीच आणि मोफत शिक्षण मूलभूत अधिकारानुसार उपलब्ध आहे. मिळते का? नाही मिळत आहे. महात्मा ज्योतिराव फुलेने इंग्रजांचं सरकार असताना तेव्हा हंटर कमिशन आयोगाला पत्र लिहिलं होतं, प्राथमिक शिक्षण सक्तीच आणि मोफत असायला पाहिजे. तेच संविधानामध्ये आलं. ते संविधानामध्ये मूलभूत अधिकार हक्कामध्ये असताना सुद्धा आमचं दुर्लक्ष आहे ना. कारण की आम्ही शिक्षलो, आम्ही नोकरी करतोय, आमच्या कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी आम्ही पैसा कमवतोय, आमच्या अधिकार हक्काकडे लक्ष नाही. परिणाम कोणाला भोगावे लागले? आपल्यालाच भोगावे लागले. आपल्याच मुलाला डबल पैसा करावा लागतोय. चला ठीक आहे, तरी पण तुम्ही तुमचे पैसे आले म्हणून तुमच्या मुलाला शिकवलं, खूप चांगलं शिकवलं, तुमचे मुलं डॉक्टर, इंजिनियर, चांगल्या चांगले एज्युकेट झाले. आता एज्युकेट झाल्यानंतर परत काय लागते? पैसा तर शिक्षणाला खर्च केला, आता काय लागणार? परत शिकवलं कशासाठी? तुम्ही चांगली नोकरी लागण्यासाठी. चांगली नोकरी लागण्यासाठी शिकवलं की नाही? मग आता चांगली नोकरी तुम्ही आता जर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटची पॉलिसी बघितली तर आजच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब, सिक्युअर जॉब राहिलेत का? नाही. तुम्ही एमबीए असाल तर तुम्हाला 2 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायचंय. मॅनेजमेंट स्टडी केल्यानंतर 2 वर्षाचं, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट करायचंय. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? आपल्या नाक्यावरती मजूर असतात ना, त्यांना आपण करार करतो, बाबा हे माझं काम पूर्ण करायचंय 10 दिवसात. तो काय असतो? 10 दिवसाचा करार. तसा त्या एमबीए झालेल्या व्यक्तीशी 3 वर्षाचा करार असतो. तुला यायचंय, एवढी पगार मिळेल, 3 वर्ष काम करायचंय, निघून जायचंय. मुलं ते पॅकेज घेतात. आता त्याला शब्द पगार नाही आला, पॅकेज आलाय. पॅकेज शब्द बदलले. ते पॅकेज घेतात, 2-3 वर्ष झाल्यानंतर परत बेरोजगार म्हणून फिरतात. आता एज्युकेटेड मुलाची आत्महत्या करण्याचे परिणाम का होत आहेत? त्याचं कारण ते आहे, बाबासाहेबांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंज सुरू केलं होतं. त्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या मार्फत आपल्या प्रत्येकाच्या घरी येऊन कॉल येत होते आणि त्या शिकलेल्या पिढीला नोकरी लागत होती. आपण शिकलो, नोकरी लागली, दुर्लक्ष झालं. आज पुढची पिढी आता बीएससी असेल, एनईडी असेल, बीएसटी असेल, रेल्वे असेल, बिजनेस बँक असेल, या ठिकाणातून एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीएनटी या सगळ्या वर्गातून जी काही शिकलेली मुलं लोक होती त्या काळात, ती ज्या नोकरीला गेले तर त्यांची मुलं वडिलाला पेन्शन असेल 25-50 हजार आणि मुलाला पगार आहे 15,000. ही आजची परिस्थिती आहे. कारण का? जो तो पगार घेत होता ना, त्याने कधीच चळवळीकडे पाहिलं नाही, दुर्लक्ष केले नाही. त्याचे परिणाम त्याच्याच आयुष्यामध्ये त्याच्या मुलाला भोगावे लागले. त्यामुळे ही चळवळ आहे ना, ही एनजीओची चळवळ, ही महात्मा फुलेची चळवळ, बाबासाहेब चळवळ आहे. ही चळवळ तुम्हाला जिवंत ठेवायचे तुमच्या स्वतःच्या कृतीने. हे शिक्षणाचे अधिकार, नोकरीचे अधिकार, संपत्तीचे अधिकार आपल्याला कुणाकलाही नव्हते. मनुस्मृतीने सगळे अधिकार नाकारले. बाबासाहेबांनी सगळे संविधानातून मिळवले आणि ते आपल्या सर्वांना दिले. जर ते आपण आपल्या अधिकार हक्काविषयी जागृत नसू तर ते आपल्याला शाबूत राहतील का? नाही राहणार. त्यामुळे ही जी व्याख्यानमाला आपण जयंतीच्या निमित्ताने केली आहे ती 4 दिवस,
त्याचे 3 दिवस आपण व्याख्यान होणार आहेत आणि एक दिवस आरोग्य शिबिर आहे आणि 14 तारखेला संध्याकाळी आपण एक आनंद उत्सव साजरा करणार मिरवणुकीच्या माध्यमातून. तर आपल्याला आनंद उत्सव पण करायचा आहे आणि या 3-4 दिवसामध्ये वैचारिक खाद्य, माणसाला जशी पोटाची भूक असते तसं त्याची महत्वाची भूक आहे ती म्हणजे बुद्धीची भूक सुद्धा भागवता यायला पाहिजे. ती 2 गोष्टी भागवू शकता तुम्ही. ती म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचून भागवू शकता, चांगलं ज्ञानार्जन करून भागवू शकता. जर तुम्हाला पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही तर चांगली युट्यूबवरती चांगली अनेक व्याख्यान आहेत ती ऐका, किंवा अशा पद्धती जिथे ते व्याख्यान असतील ते स्वतः सहकुटुंब जा. म्हणजे याच्या आधी काय होतं, सहकुटुंब मुलं किंवा परिवार अशा कार्यक्रमाला यायचा. अनेक ठिकाणी 5व्या पिढी म्हणजे आम्हाला एवढं माहिती आहे की आमचे आई वडील त्यावर सहकुटुंब आम्हाला घेऊन जायचे लहान नसतात, परंतु आता ते फार कमी झाले. फार कमी लोक सहकुटुंब येतात. जर तुम्ही सहकुटुंब आला तर काय होईल, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला हा विचाराचा वारसा मिळेल. जर विचाराचा वारसा मिळाला तरच ते कुटुंब सशक्त राहील, कारण विचाराशिवाय दुसरा कुठलाही वारसाला नसतो. महात्मा ज्यांना आपण विश्ववंदनी तथागत म्हणतो, विश्ववंदनी तथागतांनी बुद्धांना राहुलला कुठला वारसा दिलाय? तथागतांनी राहुलला वारसा दिलाय तो हा विचारांचाच वारसा दिलाय, तो जीवनचाच वारसा दिलाय. संपत्तीचा वारसा टिकत नाही, कारण भौतिक संपत्ती ही आज असते उद्या नसते. तुम्ही विचाराचा वारसा दिला तर संपत्ती दुपटीने निर्माण होऊ शकते. संपत्ती निर्माण करू शकता येते, पण विचार नसतील तर जी संपत्ती आहे ती नष्ट होते. त्यामुळे विचार महत्वाचे आहेत. महात्मा फुलेंचे, बाबासाहेबांचे, तथागतांचे विचार आपण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये पेरण्याचा संकल्प करूया आणि महात्मा फुलेंनी, बाबासाहेबांनी सांगितले चळवळ आपण कशी पुढे नेऊ आपल्या स्वतःपासून याचा प्रयत्न करूया. हेच खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब यांना अभिवादन करेल. आजच्या या कार्यक्रमामध्ये सुकेशनी महिला मंडळ आणि ज्या पद्धतीने आपले सगळं सहकार्य इन्व्हॉल्वमेंट दाखवले आहे, मी त्याबाबत सुकेशनी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य यांना मी त्यांचं अभिनंदन बघून एक संघाच्या कार्यकारिणीच्या वतीने सर्वांच्या वतीने मी अभिनंदन व्यक्त करतो. बाबासाहेबांच्या काळात सुद्धा अंजली मॅडमनी सांगितलं, अंजली मॅडमनी की बाबासाहेबांच्या काळात सुद्धा महिला तेवढ्याच टक्के काम करत होत्या. आज ही काळाची गरज आहे. 50% पॉप्युलेशन ही महिलांची आहे. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप पासून किंवा अजून वेगळ्या याच्यापर्यंत ही चळवळीचा वसा जपा. तुम्ही वसा जपलात तर तुमच्या कुटुंबामध्ये शिवाजी जन्माला येईल. जर तो जपलाच नाही तर शिवाजी जन्माला येणार नाही. आज आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे ते भयान आहे. आपल्या ह्या आपण ज्या विभागात राहतो तो मानपूर विभाग, अणुशक्तीनगर विभाग, इथे व्यसनाचं प्रमाण जास्त आहे. हा विभाग ब्लॅकलिस्ट आहे. तो कशासाठी आहे? फक्त दारूसाठी नव्हे तर ड्रग्स, MD असे नशेडी पदार्थासाठी हा विभाग आपला ब्लॅकलिस्ट आहे. सर्वात जास्त गोवंडी आणि मानपूर या विभागामध्ये मुलं व्यसनाधीन आहेत. शाळेपासून ते कॉलेज पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी. आता ह्या कशा तुम्हाला रोखता येतील? तर एकच आहे, सन्मार्ग. बुद्धाने दिलेला सन्मार्ग. सन्मार्ग नसेल तर चुकीची संगत मिळते आणि चुकीची संगत मिळाली तर जीवन ज्या यशोपथावरती असं तिथून खाली येतं. त्यामुळे चांगल्या मार्गाला राहणं, चांगल्या मार्गाकडे राहणं आणि चांगली मार्ग आपण आपल्या मुलांना दिलं, आपल्या परिवाराला दिलं, तिथूनच खरी उन्नती आहे. आणि तो बुद्धांचा मार्ग आपण सर्व आपल्या जीवनात स्वीकारूया. आपणास महात्मा फुले जयंतीच्या मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. माननीय शशिकांतजी कांबळे आणि मुंबईचे कांबळे परिवाराने आज किरदार इथे केला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. माननीय मनोजी मोरे आणि श्रीकांतजी भोसले हे सुद्धा आपल्या ह्या विहाराच्यासाठी सजावटीचं काम आहे किंवा कलरचं काम आहे, हे ह्यासाठी ते श्रमदान करतायत. त्याचेही ते एक संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो. कारण हे सर्व जे काम आहे, प्रत्येकाचं मुंगी जसं एक छोटा छोटा वाटा निर्माण करते तसं प्रत्येकाने मुंगीसारखा खारीचा वाटा आपण छोटा छोटा निर्माण घेऊया आणि त्यातूनच हा मोठा संघ होतो. ह्या संघामध्ये कुणी एक व्यक्ती मोठा नाही, काही नाही. संघ म्हणजे सर्वांचा आला. कोणाचं छोटं योगदान असतं, कोणाचं मोठं योगदान असतं, पण प्रत्येकाने आपापलं योगदान द्यायला पुढे जावं. त्यातून हा आपला मार्ग प्रगती होईल. पुन्हा एकदा मी आपला शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं मनोगत मी इथे थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.